पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतपैकी एक असलेली लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेना शिंदे गटाचे संजय देविदास साठे यांची तर उपसरपंचपदी भाजपा प्रणित परिचारक गटाचे महादेव विठ्ठल पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे। लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीच्या इतिहासात सरपंच उपसरपंचांची बिनविरोध निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे। सुमारे 1 वर्षापूर्वी टाकळी गावची ग्रामपंचायत निवडणूक झाली होती। या निवडणुकीमध्ये भाजपा नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाचे रामदास ढोणे व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे यांच्या नेतृत्वात वेगवेगळे पॅनल करून एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। त्यात भाजप परिचारक गटाचे 7 व शिवसेना महेश साठे यांचे 5 सदस्य निवडून आले होते। निवडणुकीनंतर राज्यातील युतीप्रमाणे टाकळी ग्रामपंचायतीत देखील शिवसेना भाजप युती झाली आणि सत्तांतरानंतर शिंदे गटाला महाराष्ट्रात पहिली ग्रामपंचायत मिळाली। सत्ता स्थापनेनंतर ग्रामपंचायतमध्ये पहिले वर्ष भाजपच्या परिचारक गटाचा सरपंच आणि शिवसेनेच्या साठे गटाचा उपसरपंच व त्यानंतर शिवसेनेचा सरपंच आणि भाजपचा उपसरपंच असा फॉर्म्युला ठरला होता। त्यानुसार विजयमाला सचिन वाळके यांची सरपंचपदी निवड झाली होती। आता 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी युतीच्या ठरलेल्या फॉर्म्युलानुसार आपला शब्द पाळला असून राजीनामा दिला। शुक्रवार दिनांक 20 रोजी सरपंच उपसरपंच पदासाठी निवड होणार होती। त्यामध्ये संजय देविदास साठे आणि महादेव विठ्ठल पवार यांनी अनुक्रमे सरपंच व उपसरपंच पदासाठी अर्ज भरले होते। दोन्ही पदासाठी एकच अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची सरपंच उपसरपंच पदासाठी बिनविरोध निवड जाहीर केली। विशेष म्हणजे लक्ष्मी टाकळी गावच्या इतिहासात पहिल्यांदा सरपंच उपसरपंच यांची निवड बिनविरोध झाली आहे। त्यामुळे गावात एक जल्लोष करण्यात आला आहे। या गावात निवडणुकीपूर्वी एकमेकांच्या विरोधात लढवलेले परिचारक गट आणि महेश साठे गट सतत एकत्र बसले असले तरी युती करताना ठरलेल्या फॉर्म्युलानुसार 1 वर्षानंतर परिचारक गटाचे सरपंच राजीनामा देतील की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती आणि ही युती टिकेल का याबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं। मात्र युतीत सहभागी असलेले प्रशांत परिचारक आणि महेश साठे या दोन्ही गटाच्या नेत्यांनी अतिशय संयमी भूमिका घेतली आणि राजकीय प्रगल्भता दाखवून आपल्या सरपंचांना राजीनामा देण्याच्या सूचना करून युती धर्माचं पालन केलं। माजी आमदार भाजप नेते प्रशांत परिचारक, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे, रामदास ढोणे या सर्वांनी गावच्या विकासासाठी सामंजस्याची भूमिका घेऊन सरपंच उपसरपंच निवड बिनविरोध केली। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी, भाजपा नेते, माजी आमदार प्रशांत परिचारक, गटाचे आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते तसेच शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे आणि शिवसेनेचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सरपंच आणि उपसरपंचांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। गुलालांची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून सर्व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। टाकळी गावच्या ग्रामस्थांनी आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकलाय मी त्याला तडा जाऊ देणार नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत टाकळी गावच्या विकासासाठी प्रयत्न करेन असं नवनिर्वाचित सरपंच संजय साठे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। प्रथमतः तर मी माझ्या यशामध्ये ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ज्यांनी माझ्या यशामध्ये योगदान दिलं असे पांडुरंग परिवाराचे नेते, जिल्ह्याचे आमदार सन्माननीय प्रशांतरावजी परिचारक, उमेशजी परिचारक साहेब, तसेच आपल्या टाकळी ग्रामपंचायतचे टाकळी गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास अप्पा ढोणे व त्यांचे सर्व सहकारी, तसेच आमच्या पॅनलचे प्रमुख सन्माननीय महेश नाना साठे, संपर्क प्रमुख सोलापूर लोकसभा आणि विशेषतः आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माझ्या सभागृहामधील सर्वच माझे सदस्य सहकारी आणि प्रशासनाचे ग्रामसेवक, निवडणूक निर्णय अधिकारी, माझ्या टाकळी गावामधील सर्व मतदार बंधू भगिनी आणि नागरिक आणि विशेषतः या निवडीमध्ये पोलीस पाटील, पोलीस प्रशासकीय यंत्रणा यांनी जे मला सहकार्य केलं त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचं आज सरपंचपदी निवड झाली म्हणून मी सरपंच म्हणून सर्व पत्रकार बांधवाचे, नागरिकांचे तसेच माझ्या ग्रामपंचायतीमधील सर्वच शासकीय कर्मचाऱ्याचे मी मनापासून अभिनंदन करतो। आणि आपण मला दुसरा एक प्रश्न विचारला की पुढील काळामध्ये आपण टाकळी गावासाठी काय विकासात्मक योजना करतील, तर आमच्या युतीचे प्रमुख सन्माननीय प्रशांतरावजी परिचारक साहेब, रामदासजी अप्पा ढोणे, महेश नाना साठे यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही कालच बघितलं असेल टाकळीचं गाव देश पातळीवरती गेलं। तुम्हाला माहिती आहे का नाही मला नाही माहिती, पण काल स्मॉल स्केल इंडस्ट्रीज सन्माननीय
कैलासवासी प्रमोदजी महाजन यांचे जे व्यावसायिक योजने होते त्यामध्ये टाकळी ग्रामपंचायतचं टाकळी ग्रामपंचायत हे कौशल्य विकास केंद्र म्हणून टाकळीची निवड झाली। त्याबद्दल मी सन्माननीय नरेंद्र मोदीजी साहेब तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मी मनापासून आभारी आहे। आपण जो प्रश्न विचारला त्यात बरंच काही उत्तर आपल्यास मिळालं असेल। राहिला टाकळी गावाचा विकास मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत दिलेल्या माझ्या नागरिकांना मी शेवटच्या श्वासापर्यंत कटिबद्ध राहील आणि दिलेल्या वचनापर्यंत पासून मी 100% म्हणणार नाही पण 99.99% मी कटिबद्ध राहील आणि माझा साठे कुटुंबीय व माझे सहकारी मित्र तसेच सहकारी युतीमधील सर्व सहकारी हे कटिबद्ध राहतील। ह्या निमित्ताने मी आपणास एवढे अभिवाचन देतो। टाकळी नगरपंचायत होण्यासाठी काय प्रयत्न करणार? टाकळी नगरपंचायतीने आपल्या माहितीसाठी सांगतो, टाकळी ग्रामपंचायतचा अहवाल सन्माननीय जिल्हा अधिकारी आशीर्वाद साहेबांची 16 तारखेला त्या फाईलवरती फायनल सही झाली आणि 17 तारखेला महेश नाना साठेंच्या हस्ते तो प्रस्ताव मंत्रालयात दाखल देखील झाला। त्यामध्ये काही थोड्याशा तांत्रिक त्रुटी आलेत, त्यामध्ये ते आम्ही त्या फाईलचं कृतीने करून पुढील 8 ते 10 दिवसामध्ये सचिव आणि उपसचिव महोदय ती फाईल दाखल करतील मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीसाठी। तुमच्या कार्यकाळात नगरपंचायत होईल 100%। साठे परिवाराचं आणि परिचारक कुटुंबियाचं किंवा परिचारक गटाचं विजनच आहे। आम्ही ज्या वेळेस सत्तेमध्ये आलो किंवा आम्ही परिचारक गटाची युती केली ती एकच अटीवरती केली की आम्ही 10 पावल मागे सरलो आणि आमच्या प्रचारातला प्रमुख अजेंडाच तो होता की येईल त्या काळामध्ये टाकळी ग्रामपंचायत ही नगरपंचायत करायचे आणि सन्माननीय मालकांनी त्याबद्दल मला प्रचंड असं सहकार्य केलं। पहिल्या ग्रामपंचायतीच्या ठरावामध्ये त्यांनी बिनशर्त असा मला ग्रामपंचायतचा ठराव करून दिला आणि त्या ठरावामुळेच आज मी टाकळी नगरपंचायत करू शकतोय। ही मनापासून मी त्यांचे आभार व्यक्त करतो। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।